नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सूर्याची आई आहे म्हणजे आशा, हिला आता कोणती अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे, डॅडींचं नवीन कांड काय आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आता आशाच्या पाठीशी तिच्या चारी लेकी आणि तुळजा उपस्थित आहे, ते असल्यामुळं तिला कोणतीच गोष्ट कठीण जाणार नाही. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे सगळे गावकरी असतात, सूर्या त्याचबरोबर सगळ्या बहिणी असतात. भाग्या म्हणत असते, दादा बघितलं ना, या लोकांनी आपल्या तात्यांना पण नाही सोडलं रे. या लोकांनी आपल्या तात्यांशी खूप चुकीची वागणूक दिलेली आहे, तात्यांशी खूप चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहेत. तर त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे, कारण त्यांनी असं वागायला नको होतं. सूर्या म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, अरे आपल्याला ऊन ऊन प्रत्येक याच्या वेळेस येत असतं, मग आपण उन्हात राहायचं का सावली शोधायची हे आपण ठरवायचं असतं. त्यामुळं काळजी करू नका. त्यावेळेस धनू तिथं येते, राजू तिथं असते. ह्या लोकांनी आपल्याला त्रासच दिलेला आहे दादा. आपण प्रत्येक वेळेस यांच्याशी चांगलं वागलेलो आहे, तरीही लोक आपल्याला त्रास देतच होते. आणि त्याचवेळी आता मग ती मुलगी जी आहे, जिला वाचवलेलं असतं, तिचे आईवडील माफी मागू लागतात. सूर्या आम्हाला माफ कर, आमच्याकडनं चुकलं, आम्ही असं करायला नको होतं. पण सूर्या इथं म्हणत असतो की कसं आहे, त्यांना कसं वागायचं आहे त्यांनी तसं वागू द्यावं. आपण त्यांना म्हणू शकत नाही आहे, कारण वाहत्या पाण्याला आपण दिशा द्यायची नसती, ते वाहतच असतं ना. आणि त्याला ज्या बाजूने जायचं आहे त्याच बाजूला ते जातं, एवढा विचार आपण करायचा आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की ती मुलगी उठते आणि म्हणते, सूर्या दादा खरंच तू वाचवलंस ना मला, तुझ्यामुळे मी आज जिवंत आहे. मग त्या मुलीच्या आईवडीलही तिथे येतात, तेही बोलू लागतात की खरंच सूर्या, आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे, नाही तर आम्हाला कळतच नव्हतं की काय होणार आहे, आमची मुलगी कशी असेल, का तिला कसं बाहेर काढायचं आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला होता. असं सगळे बोलत असतात. आणि त्यासोबतच सूर्याला सगळी लोक माफ करू लागतात, कारण त्या मुलीचे वडील म्हणतात की सूर्या, तू आमच्या शेतातली भाजी मागत होतास ना, हो खरंच मी चुकीचं वागलेलो आहे, मी तुझ्याशी असं वागायला नको होतं, देऊन टाकतो मी तुला माझ्या शेतातलं सगळं शेत आमचं घे आणि सगळी भाजी विकायला नाही, अजिबात कुठल्याही गोष्टीची काळजी करू नको, असं म्हणत ते बोलत आहेत. आणि त्यासोबतच इकडे सूर्याला त्यांनी उचलून घेतलेलं आहे. आता ही गोष्ट डॅडींच्या कानावर पडलीच पाहिजे, कारण तिथं उभा असतो तो म्हणजे छत्री. छत्री म्हणत असतो की चला डॅडींना येऊन तो सगळं सांगतो. डॅडी म्हणतात की आपली माणसं आहेत ती पंचायतीत पाठवा आणि उद्या पंचायत भरली पाहिजे आणि त्या आशाला या गावाच्या बाहेर मी काढणारच आहे, असं डॅडींनी ठरवलेलं असतं. डॅडींचा हा सगळा डाव असतो. आणि मग आता दुसऱ्या दिवशी पंचायत भरवली जाते. सूर्या तिथे येतो आणि सूर्या म्हणू लागतो की डॅडी हे सगळं काय आहे, पंचायत वगैरे कशासाठी भरवली आहे. सूर्याला डॅडी म्हणतात की काळजी करू नका जावई बापू, अहो अख्खा गाव तुमच्या पाठीशी, तुम्ही काळजी करायची काय गरज आहे, असं म्हणत डॅडी सूर्याला बोलत असतात. सूर्या म्हणतो की तुमचे आशीर्वाद आहेत ना बस. खरं तर करवता हा डॅडीच आहे, त्यानेच हे सगळं केलेलं आहे आणि त्याची माणसंही तिथं पेरून ठेवलेली आहेत. त्यामुळं सूर्याला एवढा त्रास होत आहे, तरीही हा जो सूर्य आहे तो प्रत्येक वेळेस त्या डॅडींवरच विश्वास ठेवत असतो. त्याला जराही वाटत नाही की आपण असं नाही केलं पाहिजे, आपलं चुकीचं आहे, आपण अशा पद्धतीनं नाही वागलं पाहिजे. तरीही त्याला डॅडीच बरोबर वाटत असतात आणि तो डॅडींशीच गोड गोड बोलत असतो. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं, आता पंचायत भरलेली असते, नक्की काय करायचं आहे. कारण काही जण म्हणत असतात की सूर्याच्या आईने स्वीकार केलेला, सूर्याच्या आईचा सूर्याने स्वीकार केला आहे ना, मग त्याची काय गावावर संकट येईल त्याची जबाबदारी सूर्या घेईल, असं त्यांचं म्हणणं असतं. परंतु इकडे लोक म्हणतात की नाही, या सगळ्यातून जर बाहेर पडायचं असेल तर सरपंच एक मार्ग सांगतात आणि तो मार्ग असतो तो म्हणजे डोंगरावरच्या देवीचं व्रत करायचं. इकडे तुळजाला धक्का बसतो. डोंगरावरच्या देवीचं व्रत करणं म्हणजे वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. मग सगळेजण तिथं असतात आणि म्हणतात की खरंच सरपंचांनी काय मार्ग सांगितलेला आहे अगदी बरोबर आहे आणि डोंगरावरच्या देवीचं व्रत केलंच पाहिजे. आशाने डोंगरावरच्या देवीचं व्रत करायचं आता हा निर्णय झालेला असतो. डॅडी सगळेजण तिथं असतात आणि सांगत असतात की हो अगदी बरोबर आहे आणि हे डोंगरावरच्या देवीचं व्रत झालंच पाहिजे, असं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे तुळजा म्हणत असते कसं शक्य आहे रात्रभर पाण्यात राहणं, त्याचबरोबर नंतर उठून ज्योत घेऊन तीच घेऊन जाणं आणि तिथे जाऊन ती ज्योत पेटवणं, ह्या सर्व गोष्टी त्यांना होणार आहेत का. आधीच त्यांना खूप विकनेस आलेला आहे आणि एवढं अवघड व्रत. तेव्हा डॅडी म्हणतात कसं आहे, सूर्याच्या आईने चूक पण तेवढीच मोठी केली आहे ना, त्यामुळं तेवढी कठीण व्रत तर तिला करावंच लागणार आहे. तेव्हा तुळजा म्हणत असते सूर्या शांतपणे विचार करून निर्णय घ्या, आईंसाठी हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो की हे बघा तसं इथं प्रत्येकजण अगदी स्वतःच्या पायावर उभा आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या बहिणींचा, कारण सूर्याच्या बहिणींवरती ह्या गोष्टी आणून सोडल्या जातात. सूर्या म्हणत असतो की कसं आहे, माझ्या बहिणींचा प्रश्न येत असेल तर त्या खंबीर आहेत,
कारण डॅडी म्हणत असतात की हे बघ सूर्या, तुझ्या 2 बहिणींची लग्न व्हायची आहेत आणि मी हात जोडतो तुला, बघ. सूर्या म्हणत असतो इथं प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे आणि ती स्वतःचा निर्णय घेऊ शकते, त्यामुळं माझं असं काही नाही आहे, तुम्ही निर्णय घ्या आणि सांगा. आणि इकडे सूर्याला म्हणत असते तुळजा की सूर्या हे बघ, शांतपणे विचार कर आणि मग सांग, कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट लक्षात ठेव की या सगळ्या गोष्टींमुळे त्रास होणार आहे. त्यानंतर सूर्या म्हणतो की नाही, मी उठून जातो तिथून. आता इकडे आशाने निर्णय दिलेला नसतो आणि त्याचवेळी डॅडी तिथं असतात आणि डॅडी म्हणत असतात की हे सगळं अशा पद्धतीनं झालं पाहिजे. या सर्व गोष्टी चाललेल्या असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र तुळजा डॅडींना म्हणत असते हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना आईंना त्रास देण्यासाठी, असं ती बोलत असते. त्यानंतर इकडे आता तेजू आहे, ती बोलत असते की आत्या, मला आईला भेटायचं आहे, मला आईच्या कुशीत जायचं आहे, खूप दिवस झालं तिला बघून, मी तिला बघितलेलंच नाही आहे कधी, मला तिच्याकडे जायचं आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे शालन म्हणते की तुला कधी कळलं? तेव्हा ती म्हणते मला सगळं माहिती आहे आणि आई देवीचं कळपरत पण करणार आहे डोंगरावरच्या, तेही मला माहिती आहे. हे सगळं आता तिला कळलेलं असतं. तेव्हा शालन म्हणत असते अगं तेजू, हे कसं शक्य आहे? साहेबांनी सांगितलं आहे ना तू तिकडे जायचं नाही आहे, मग कसं शक्य आहे? ती म्हणते नाही, मला जायचं आहे, आईच्या मिठीत जायचं आहे, पहिल्यासारखीच आहे का ती, कशी दिसते हे मला पाहायचं आहे. खरं तर तेजूला खूप बरं वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता आशासाठी जेवण आणलेलं असतं तुळजाने आणि ती देत असते. त्याचबरोबर इकडे आशा म्हणत असते की मान्य आहे मला हे सगळं, परंतु मला ना कळतच नाही आहे की मगाशी तिथं गावकरी असं का म्हटले की सूर्याला 4 बहिणी आहेत, मी तर 3 मुलींना आणि सूर्याला जन्म दिलेला, मला 3 मुली आणि सूर्या एवढीच आपत्ती होती. तेव्हा तुळजा सांगायला लागलेली असते. तेवढ्यातच तिथं सूर्य येतो आणि म्हणतो भाग्या माझ्या बहिणीसारखीच आहे, बहिणीसारखी नाही आहे तर ती माझी बहीणच आहे आणि तिच्याबद्दल कोणी काही बोलायचं नाही. सूर्या ठणकावून सांगत असतो. म्हणजे इथे स्पष्ट झालेलं आहे की भाग्या जी आहे ती सख्खी बहीण नाही आहे सूर्याची. मग ते आशा विचारू लागते की तिला कुठून आणलं, नक्की काय झालेलं होतं, कुठून आणलेलं आहे ते, हे सगळं जेव्हा विचारलं जात असतं तेव्हा मात्र इकडे आता सूर्या म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या स्वतःच्या 3 मुलींना जन्म दिला ना, त्यांना नीट सांभाळता आलेलं नाही आणि आता 4थ्या मुलीचा काही गरज नाही आहे ती माया दाखवायची, प्रेम दाखवायचं, कारण काहीही झालं तरीही तू कशी आहेस ना ते मला चांगलंच माहिती आहे. स्वतःच्या लेकरांना सांभाळता आलं नाही आणि भाग्यापासून तर लांबच राहायचं आहे तू, असं सूर्या तिला बोलत असतो. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता आशाने देवीचं कडक व्रत आहे ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा पंचायत भरली जाते, कारण 24 तासाची मुदत दिली जाते आणि आशाने तिथं पंचायतीत सांगितलेलं असतं की हो आता मी तयार आहे हे व्रत करण्यासाठी. आणि मग सगळेजण तिथं जमलेले असतात आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आशा ते व्रत करणार असते हे फायनल झालेलं आहे आणि मग हातामध्ये दिवा घेऊन आशा नदीच्या पाण्यात उभी राहते. आता रात्रभर त्या पाण्यामध्ये उभं राहायचं असतं आणि मग भल्या पहाटे जाऊन तो दिवा त्या मंदिरात लावायचा असतो. एवढं सगळं कठीण व्रत असतं, रात्रभर त्या पाण्यात उभं राहणं, त्याचबरोबर तिची असलेली परिस्थिती या सगळ्याचा त्रास तिला होत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या त्याचबरोबर तेजू आता इकडे आलेले आहे, धनू आलेली आहे, राजू भाग्या चौघी असतात. सूर्या तेजूला खाऊ घालत असतो तेव्हा ती म्हणत असते की आपण तिकडे गेलं पाहिजे. त्यानंतर सूर्या उठून पाहतो, कारण तुळजा तर तिकडे गेलेलीच असते, पाहतो त्याला वाटतं आपल्या बहिणी झोपलेत, पण त्याला डाऊट येतो. मग तो पांघरून काढून बघतो तर चौघीही तिथं नसतात. ह्या चौघी कुठं गेलेल्या आहेत हा प्रश्न पडलेला असतो. तर ह्या चौघीही नदीच्या कडेला तिकडे गेलेल्या असतात जिथं आपली आई व्रत करते. म्हणजे आशासाठी अगदी 10 तिचं बळ आल्यासारखं आहे, कारण तिच्या लेकी हा तिच्यासोबत आहेत आणि फायनली सूर्याचं कुटुंब हे आनंदी होणार आहे आणि डॅडींना तर बोंबा मारायचीच वेळ येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.